आधी गोशाळेतील आजारी बैल, नंतर मुख्यमंत्र्यांचे थेट निर्देश. अखेर लातूरच्या शेतकऱ्याला मिळाला पसंतीचा बैल, गावात ओवाळून स्वागत. निसर्गाच्या अवकृपेमुळे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील भूमिहीन शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्यावर मोठं संकट कोसळलं. ऐन पेरणीच्या हंगामात वादळी पावसामुळे वीज पडून त्यांच्या शेतीचा एकमेव आधार असलेला बैल मृत्युमुखी पडला. शेतीचं काम बटाईनं घेतलेलं असल्यामुळे काम थांबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे गायकवाड यांच्या पत्नीनं स्वतः पुढे येत नांगराचे जू आपल्या खांद्यावर घेतले आणि या विदारक दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून शेतकऱ्याला मदत करण्याचे निर्देश दिले आणि त्यानुसार 10 जून रोजी पशुसंवर्धन विभागाने एका स्थानिक गोशाळेतून शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. 2 दिवसात मशागतीचं काम करताना हा बैल शेतात खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो बैल आजारी असल्याचं समोर आलं. यावरून राजकीय वातावरण तापले. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळे दिलेला आजारी बैल निघाला. शेतकऱ्यावर उलट उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आणि या सरकारच्या नियतीतच खोट आहे असा आरोप त्यांनी केला. साहेबांना बैल दिले होते, ते बैल चांगला होता पण कुळवाला चलत नव्हता. आता हा बैल बघितला चालवून माझ्या पसंतीनं स्वतः हाणून मी आता हे करून घेतला. तुमच्या पसंतीने घेतला ना? कुळ चालवून बघितला, चालायला व्यवस्थित. आता काही तुमची अडचण काहीच अडचण आहे ना? ठीक. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.